नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण लहानांपासून मोठ्याला आवडणारी भाजणीची चकली, अगदी झटपट आणि भाजणी करण्यापासून ते चकली तळेपर्यंत कशी चकली बनवायची, अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत, ते आज आपण पाहूया. तर हे पहा, चकलीच्या भाजणीसाठी पहा मी इथे काय काय घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, कारण हा डब्बा माझा 1 किलोच्या मापाचा आहे. तर मी अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा किलो तांदूळ मी रेशनचेच घेतलेले आहेत. हे पहा, याच्या जागी तुम्ही दुसरे कुठलेही वापरू शकता, फक्त बासमती राईस आणि सुगंधित तांदूळ वापरायचा नाही, बाकी जाडा तांदूळ कुठलाही चालेल. तर अर्धा किलो तांदळासाठी पहा 100 ग्रॅम मी मूग डाळ घेतलेली आहे, 100 ग्रॅम उडीद डाळ, 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि 100 ग्रॅम पोहे. तर ह्या वाट्या सगळ्या सारख्याच आहेत पहा. एवढ्या एकाच वाटीच्या मापानं सगळं साहित्य घ्यायचं, म्हणजे चकली आपली अजिबात बिघडत नाही, अगदी संपेपर्यंत अशी खुसखुशीत राहते. तर हे दोन्ही जिरे आणि धने मी हे दोन्ही मिळून 50 ग्रॅम भरल एवढं घेतलेलं आहे. तर हे पहा, छोट्या वाटीत जिरे थोडेसे कमी आहेत, धने जरा जास्त आहेत. रेडीमेड जिरेपूड आणि धनेपूड वापरण्यापेक्षा जिरे आणि धने वापरा, चकलीला अगदी मस्त अशी चव येते. तर आता आपण हे सगळं साहित्य एक एक करून भाजून घेऊया. तर हे पहा, मी चकली चक्कीतून दळून आणलेली आहे आणि आणल्यानंतर आपल्या पिठाच्या चाळणीनं चाळून घेतलेलं आहे पीठ. तर आपल्याला सगळ्याच 1 किलो पिठाची चकली सगळी तयार करायची. तर याचं परफेक्ट प्रमाण मी सांगते तुम्हाला आता, पाण्याचं त्याचं सगळं. तर हे पीठ 1 किलो आहे, तर हे आपण असं मोजून घ्यायचं. एखाद्या मोठी वाटी, तुमचं कुठलंही घरातलं एक भांडं घ्या. तर आता हे पीठ किती वाट्या आहे, तर हे आपण मोजून घ्यायचं. तर आता ह्या मोठ्या वाटीच्या मापानं हे पीठ 3 वाट्या असं भरलेलं आहे. तर आपण 3 वाट्या असं पाणी घ्यायचं. तर इथे मी पातेलं असं घेतलेलं आहे, तर गॅस चालू केलेला आहे. तर आता आपण हे बरोबर 3 वाट्या असं पाणी घेऊया. तर हे 3 वाटे पाणी घेतलेलं आहे. तर त्याच्यात पहा, पिठाच्या प्रमाणावर मी मीठ घेतलेलं आहे. ते आपलं जेवढं पीठ आहे त्याच्या प्रमाणावर घ्यायचं. आणि अशी मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे. तर हे पण आपल्या आवडीवर घ्यायचं, कमी किंवा जास्त. ही वाटी भरून मी असे तीळ घेतलेले आहेत, कारण तीळ चकलीत जास्त आमच्या घरात आवडतात, म्हणून मी जास्त घेतलेले आहेत. तेही तुमच्या आवडीवर घालायचे. आणि याच्यात आता आपल्याला 2 पळ्या अगदी तेल घालायचं. जास्त तेल नाही घालायचं, 2 पळ्या घालायचं, कारण 1 किलो भाजणीसाठी आपण फक्त 2 पळ्या तेल वापरणार आहोत. आणि तेलाचं प्रमाण जर जास्त कमी झालं, म्हणजे जास्त जर झालं, तर मग चकल्या मात्र तेलात विरतात. म्हणून तेल प्रमाणावर कमी पडलं तरीही चालतं, पण जास्त नको. तर आता हे पाणी आपण चांगलं उकळून घेऊया. तर हे पहा, पाण्याला अशी मस्त उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं, गॅस बंद करायचा आणि ह्या उकळी आलेल्या पाण्यात आपलं पीठ घालायचं. आणि आता मी सगळं याच्यात पीठ घातलेलं आहे आणि कपड्याच्या सहाय्यानं पातेलं गरम असल्यामुळं असं आता मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा, पीठही याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे. आणि ह्याच वेळेला कसं, पाणी आपण काय करायचं, जरा चव घेऊन पाहायचं. मीठ जर कमी असेल तर मग मीठ घालायचं, कारण नंतर कसं पिठात मीठ मिक्स करता येत नाही, म्हणून आधीच मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. तरीही पहा, हे जरा कोरडं कोरडं वाटत आहे. तर याच्यासाठी नंतर आपण गरम पाणी वापरणार आहोत. आणि हे पीठ मळताना जर आपल्याला समजा जास्त घट्ट वाटलं, तर मग गरम पाण्याचा वापर करायचा, मीडियम कोमट पाण्याचा. तर आता हे पीठ आपण असंच 20 ते 25 मिनिट असं झाकून ठेवूया, म्हणजे सगळ्या पिठाला वाफ बसेल. आणि पीठ जर थोडंसं असेल तुमचं, अर्धा पाऊण किलो, तर मग कमी पीठ असल्यावर कमी वेळ लागतो थंड व्हायला. आता हे भरपूर पीठ असल्यामुळे याला जवळजवळ तासभर तरी लागेलच थंड होण्यासाठी. तर असंच आता झाकून ठेवायचं. तर हे पहा, पाऊण तास ते 1 तास आता झालेला आहे.
आणि पीठही बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. पूर्णतः थंड झालं नाही, पण बऱ्यापैकी आपल्याला मळता येईल असं थंड झालेलं आहे. तर आता याला असं खाली वर करूया, कारण हे खाली आणखीनही गरमच आहे जरा. तर आता हे पीठ मी सगळं खालीवर केलेलं आहे. तर आता हे सगळं आपल्याला मळायचं नाही, कारण हे पीठ भरपूर असल्यामुळं आपल्याला याच्यात मळता येणार नाही एका याच्यात. तर जसं लागेल तसं आता हे आपण काढून घेऊया. तर याच्यातलं अर्धं पीठ मी ह्या मोठ्या ताटात काढून घेते. तर आता हे अर्धं पीठ मी याच्यात काढून घेतलेलं आहे. तर आता हे पाणी मी हे पीठ जरा कोरडं आहे पूर्णतः. तर याला मी आता हे पाणी वापरणार आहे, तर हे मी चकलीच्या पिठासोबतच गरम करून ठेवलं होतं. ते आता थंड झालेलं आहे. तर आता आपण चांगलं असं चकलीचं पिठाचा गोळा करून घेऊया. जसं लागेल तसं पाणी वापरायचं. आणि याच्यात जर तुम्हाला हळद वापरायची असेल तर वापरू शकता, कारण मी हळद वापरलेली नाही, कारण चकलीला एकदम डार्क रंग येतो म्हणून. तर असा चकलीला मस्त असा रंग येतो. चांगलं रगडून रगडून मळून असा मी मस्त याचा गोळा तयार केलेला आहे. तर हे पहा, तर अशा प्रकारे पीठ आपलं एकदम असं मऊ झालेलं आहे. आणि हे पहा, अशा प्रकारे आपण चकलीला जसं लागेल तसं पीठ मळून घ्यायचं. जास्त घट्ट नाही घ्यायचं, नाहीतर मग चकली पिळत नाही. तर चकली पाडण्यालायक आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर आता आपण याची चकली करूया. आणि चकलीच्या साच्याला पहा असं तेल लावूनही मी घेतलेलं आहे. तर हे पहा, ही चकलीची फक्त एक लक्षात ठेवायचं की ही चकलीची जी चाळण आहे ही खरबूड बाजू अशी खालीहून करायची, चकली गळते तिकडून, आणि ही वरतून करायची, म्हणजे चकली अगदी मस्त खाली निघते. आणि चकलीचा असा गोळा करायचा. चकलीचं पीठ हे पहा अजिबात आपल्या हाताला चिटकत नाही, कारण ते चांगलं असं वाफवलेलं आहे म्हणून. आणि जेवढं ह्या साच्यात बसल तेवढा असा घालायचा. तर हे पहा, आपली चकली कशी मस्त अशी काटेरी निघते. आणि हा जो टोक येतो शेवटचा, तर तो टोक असा दाबून घ्यायचा. पहा, मस्त अशी चकली झालेली आहे. आणि ही जरी रंगानं तुम्हाला आता थोडीशी अशी पांढरी वाटत असली तरी ही तळली की हिचा रंग पूर्णतः बदलतो. तर हे पहा, मस्त मी अशा 4 चकल्या करून घेतलेल्या आहेत. आणि तेलात आता आपण तेलही तापत ठेवलेलं आहे. तर ताटावरची चकली तेलात कशी सोडायची ती मी दाखवते. आता मी सगळे चकल्या आधी करून घेणार नाही. तर आता ह्या 4 तळायला घातल्या की परत ह्या प्लेटीवर 4 परत घालून घेणार आहे, कारण याला तेल वगैरे लावायची गरज नाही प्लेटीला. आपलं पीठही मस्त मुरलेलं आहे आणि भाजणी आपली चांगली झाली की चकली मात्र अगदी परफेक्ट कुरकुरीत होते. तर आता आपण ही तळूया. तर हे पहा, तेलही गरम झालेलं आहे. तर तेल गरम झालं का कसं आधी थोडंसं चकलीचा तुकडा सोडून पाहायचा. आणि आता ही चकली घेतलेली आहे पहा प्लेटीवर, तर ही डायरेक्ट अशी हातावर घ्यायची. आणि हे पहा, अगदी सोपी पद्धत आहे. आणि शक्यतो चकली तळताना कसं मोठ्या बुडाचंच भांडं घ्यायचं, हे म्हणजे कसं चकल्या एकदम 4-5 चकल्या अशा तळून निघतात. आणि मध्यमच गॅसवर चकल्या तळायच्या, म्हणजे कशा आतपर्यंत त्या कुरकुरीत अशा होतात. आणि जर तुम्हाला वाटलं समजा कमी जास्त करायचा, तर आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचा आणि मस्त अशी गोल्डन रंगावर चकली तळून घ्यायची. तर हे पहा, चकली आपली अगदी एकही तेलात अशी विरलेलीही नाही. आणि हे पहा, ती तळलेली नाही, पण हे पहा अगदी मस्त असा रंगही छान आलेला आहे. आणि आता हे अशा आपण पलटून घेऊया. अलटपलट करून मस्त अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या. तर हे पहा, चकली आपली तळत तळत आलेली आहे. तर याच्यातून अगदी थोडेसे बुडबुडे असे निघत आहेत. तर हे बुडबुडेही आपल्याला पूर्णतः बंद होतील तेव्हा आपली चकली चांगली तळली असं समजायचं आणि मग काढून घ्यायची. तर याच्यातून थोडे थोडे असे बुडबुडे आणखी येत आहेत. तर आणखी थोड्या वेळ आपण तळून घेऊया. तर हे पहा, आता आपली चकली चांगली तळलेली आहे. तर अगदी सगळे बुडबुडे असे कमी झालेले आहेत. तर ही पहा, ही चकली पूर्णतः तळलेली आहे. आणि ही पहा, आता हिचा रंगही पहा तुम्ही, आणि अजिबात हे झालेली नाही, तेलातही विरलेली नाही. आणि हे जरी थोडंसं तेल आता दिसत असलं तर ही पूर्णतः अशी कोरडी होते. तर आता आपण हे एका गाळणीत असे काढून घ्यायचे, म्हणजे याच्यात जर थोडंफार तेल राहिलं तर गळून निघतं. तर हे पहा, दुसऱ्याही चकल्या आपल्या पूर्णतः बुडबुडे बंद झालेले आहेत आणि मस्त अशा तळलेल्या आहेत. तर त्या आपण आता काढून घेऊया.
आणि अशाच प्रकारे आता मी सगळ्या चकल्या करून घेते। तर हे पहा, सगळ्या चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि अगदी मोठी भाकरीची परात एवढी गच्च अशी भरून 1 किलोच्या आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि अगदी कुरकुरीत अशा होतात। तर ह्या चकल्या मी काही कमी तिखट घातलेलं आहे आणि ह्या पहा याच्यात मी थोडंसं लाल तिखट जरा जास्त घातलेलं आहे आणि याच्यात थोडंसं कमी घातलेलं आहे। तर एकाच पिठापासून मी ह्या केलेल्या आहेत, तर अगदी अशा कुरकुरीत होतात। एकदा नक्की ट्राय करून पहा। आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।